साहित्य चावडीच्या सडेतोड मुलाखतीत आपलं स्वागत। आज आपण भेटतो आहोत विख्यात साहित्यिक, समीक्षक, कादंबरीकार, नाटककार, चित्रपट समीक्षक डॉक्टर वि. स. जोग यांना। जोग सर, नमस्कार। नमस्कार। नागपूरच्या साहित्य, संस्कृती आणि राजकारणाचे आपण वारसदार आहात। साहित्यिक म्हणून जवळपास आपली 55 वर्षांपेक्षा अधिकची कारकीर्द आहे। नागपूर आणि विदर्भाच्या या इतिहासाकडे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाकडे आपण कसे बघता? साहित्य आणि सामाजिक प्रगतीचा मी साक्षीदार आहे। 55 वर्षापेक्षाही जास्तच, म्हणजे 60-65 वर्षाचा साक्षीदार आहे मी। वयाच्या 12व्या वर्षापासून मी साहित्य लेखन करत आहे आणि वयाच्या 12व्या वर्षापासूनच मी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो। त्यामुळे साहित्य आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांचा मी साक्षीदार आहे आणि त्याचा मला अनुभव पण आहे। आपण जो प्रश्न विचारलात किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे की नागपुरातील या सगळ्या प्रगती चा मी जर साक्षीदार असताना मी काय काय पाहिलं, तेच मी आपल्याला सांगतो आहे की नागपुरातले 2 महाराष्ट्र विख्यात साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे आणि तरुण भारताचे संस्थापक संपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय होता। भावेंनी नागपूरची माणुसकी आपल्या साहित्यातून आणली आणि माडखोलकरांनी नागपूरची सर्वसमावेशकता तरुण भारतामधून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणली। त्यांनी नागपूरकरांना महाराष्ट्र निष्ठा शिकवली। जशी भावेंची हिंदुत्व निष्ठा, तशी माडखोलकरांची महाराष्ट्र निष्ठा। त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला। माडखोलकरांच्या आणखीन एका विचारांचा माझ्यावर परिणाम असा झाला की माडखोलकरांनी सुरुवातीपासून मार्क्सवाद आणि राष्ट्रवाद यांचा समन्वय, मग ते त्यांचं वैचारिक लेखन असो, मी व माझे साहित्य पुस्तकातलं, किंवा त्यांची चंदनवाडीसारखी कादंबरी असो, मुक्तात्मासारखी कादंबरी असो, या सगळ्या कादंबऱ्यातून त्यांनी राष्ट्रवाद आणि मार्क्सवाद यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाही माझ्या मनावर परिणाम झाला आणि मी त्याचा एक केवळ साक्षीदार नाही, मी अनुयायी देखील बनलो। त्यानंतरच्या पुढच्या पिढीमध्ये गुरुवारे डॉक्टर द. भुई कुलकर्णी, गुरुवारे डॉक्टर अना देशपांडे, प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध, प्राचार्य राम शेवाळकर, सुरेश भट, या 5 साहित्यिकांचाही माझा अतिशय घनिष्ठ संबंध होता। या साहित्यिकांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं। विदर्भातल्या या साहित्यिकांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं असं म्हणायला मला तर काही संकोच वाटत नाही आहे। आपण साहित्यिक, सामाजिक प्रतिकूलता किंवा अधोगतीबद्दल प्रश्न मुळात काढलेला होता। अधोगतीबद्दल मी फारसं काही बोलणार नाही, नकारात्मक काही बोलून काही उपयोग होतो असं मला वाटत नाही आहे। परंतु त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर कंपूशाहीनी, मग ते साहित्य क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र असो, नागपूरचं काही प्रमाणामध्ये नुकसान केलं आहे असं मला वाटतं। पण हा निराशाजनक दृष्टिकोन बाजूला ठेवला तर नागपूर हे महाराष्ट्राचं आजही पूर्णपणे सांस्कृतिक, साहित्यिक आणि मी तर म्हणतो राजकीय नेतृत्व करायला देखील सक्षम अशी नगरी आहे। सर, तुमचं साहित्य आणि एकूणच साहित्यविषयक दृष्टिकोन यावर पुढे प्रश्न येणारच आहेत, परंतु आता बोलण्याच्या ओघात जेवढा साहित्य आणि साहित्याचा उल्लेख तुमचा झाला तेवढाच राजकारणाचाही झाला। त्यामुळे प्रश्नांची सुरुवात आता मी तशीच करतो की आपण एक राजकीय कादंबरी लिहिली आहे, मकरंद मुमताज। या राजकीय कादंबरीमध्ये म्हणजे मकरंद मुमताजमध्ये जे राजकारण आलं आहे ते राजकारण आणि आजचं राजकारण हे सुखावह आहे का? माडखोलकरांचा आत्ताच उल्लेख केला। माडखोलकरांनी कादंबरीची व्याख्या केली आहे अनुभूती, अवलोकन आणि आकांक्षा यांची मनोहर सरमिसळ। मी राजकारणाचा अनुभव घेता तुम्हाला सांगितलंच। समाजवादी
भारतात समाजवादी महाराष्ट्र ही तर आमची त्यावेळची घोषणाच होती आणि साहित्याबद्दलही माझा अनुभव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी राम जन्मभूमी आंदोलनापर्यंतच्या गोष्टी माझ्या मकरंद मुमताज या साहित्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला. बरीचशी वास्तववादी कादंबरी आणि काहीशी माडखोलकरांनीच म्हटल्याप्रमाणे यांची मनोहर सरमिसळ आकांक्षा काही प्रमाणामध्ये कल्पनारम्यता देखील त्या कादंबरीमध्ये आहे. त्या दृष्टीने ही कादंबरी महत्त्वाची आहे असं मला स्वतःला वाटतं. कादंबरीचा विषय निघाला म्हणून त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. तुमच्या इतर कादंबऱ्या, मकरंद मुमताज आहे, आई आहे किंवा इतर कादंबऱ्या आहेत, ह्या कादंबऱ्या आपण लिहिल्या, यात मकरंद मुमताजकडे म्हणजे राजकीय कादंबरीकडे आपण वळलात. मग इतर कादंबऱ्या किंवा इतर फॉर्म या क्षेत्रात तुम्ही प्रसिद्ध असताना तुम्ही राजकीय कादंबरीकडे कसे काय वळलात? मुळात माझी जी पहिली कादंबरी प्रकाशित झाली ती आम्ही, ती देखील राजकीय कादंबरी होती. मकरंद मुमताज तर आहेत, पण आम्ही देखील ही राजकीय कादंबरी होती आणि नागपूर शहरातील विणकरांचं आंदोलन त्या कादंबरीमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटलेलं आहे. कारण त्या समाजाशी मी हातमाग विणकर समाज मी अतिशय घनिष्ठ संबंधित होतो. त्यामुळे त्या कादंबरीपासून माझ्या बहुतांश सगळंच कादंबऱ्या, एक आई कादंबरी सोडली तर त्या राजकीय आहेत आणि ती परंपरा समृद्ध माझ्या दृष्टीने करणारी मकरंद मुमताज ही माझी अलीकडची शेवटली कादंबरी आहे. माझी पंजाबच्या पार्श्वभूमीवर संवार म्हणून एक कादंबरी आहे, ती देखील राजकीय कादंबरी आहे. पंजाबमध्ये ज्यावेळेस खलिस्तानचं आंदोलन जोरात सुरू होतं त्यावर मी ती कादंबरी लिहिलेली आहे. तर आणि ही मकरंद मुमताजमध्ये माझ्या दृष्टीने साधलेली कादंबरी आहे. भाई वर्धन कम्युनिस्ट नेते यांनी तर तिला वॉर अँड पीस टॉलस्टॉयच्या वळणांनी जाणारी कादंबरी असा जाहीर गौरव त्या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात केला होता. तुम्हालाही आठवत असेल ते. सर, आम्ही संहारचा आपण उल्लेख केला. आम्ही संहार ही राजकीय कादंबरी आहात असं आपण म्हणता. मकरंद मुमताज त्या अर्थाने एकदम गोळीबंद अशी राजकीय कादंबरी आहे. त्या कादंबरीत आपण एक उल्लेख केला आहे की भारतीय राजकारणाचा कॅलेडिओस्कोप म्हणजे ही कादंबरी. समीक्षकांनी ती कादंबरी दुर्लक्षित केली, हे जाणीवपूर्वक की आणखी काय कारण असू शकतात? त्या कादंबरीकडे दुर्लक्ष तर झालंच. ती कादंबरी जितकी गाजायला पाहिजे होती, अगदी वादविवादांसह, ती अजिबात गाजली नाही. त्यामुळे समीक्षकांनी दुर्लक्ष केलं हे तर खरंच आहे. काही समीक्षकांनी लिहिलं त्याच्यावरती, काही परंतु ते एकंदर वर्तमानपत्रीय समीक्षा ती होती. महाराष्ट्राच्या वाङ्मय नियतकालिकामध्ये त्या कादंबरीवरती सविस्तर परीक्षणं जी अपेक्षित होती मला, जशी हिंदूवरती नेवाड्यांची आलेली, तर तशा प्रकारचं मला अपेक्षित होते, पण दुर्दैवाने ते झालं नाही. आपण म्हणतात त्याप्रमाणे कदाचित हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं असेल, मी असं म्हणणार नाही. पण ते मगाशी मी जो उल्लेख केला की अलीकडच्या काळामध्ये साहित्यिक क्षेत्रात देखील कंपूशाही जी वाढलेली आहे, तर त्याचाही तो परिणाम झाला असेल आणि म्हणून दुर्लक्ष. एक कंपूशाहीसोबतच आपण वैदर्भीय लेखक आहात म्हणून जाणीवपूर्वक टाळायचं असं काही घडू शकते? काही प्रमाणात घडू शकतं. सर, राजकीय कादंबरी आपण लिहिली आहे. साहित्य आणि राजकारण या दोन्हीशीही एक वैचारिक नातं तुमचं आहे. तर साहित्य आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी समाजहिताच्या ठरू शकतात आणि तेवढ्याच त्या घातकही ठरतात. आपण या दोन्ही क्षेत्राकडे कसे पाहता? लेनिनने म्हटलं आहे, लिटरेचर इज ए वेपन ऑफ क्लास स्ट्रगल. कार्ल मार्क्सने म्हटलं आहे, लिटरेचर इज हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. म्हणजे साहित्य हे वर्गसंघर्षाचं शस्त्र आहे आणि साहित्य हा ऐतिहासिक दस्तऐवज देखील आहे. या दोन्ही विधानांवरती माझा विश्वास आहे आणि त्याच पद्धतीने मी लेखन केलं आणि त्या लेखनातून राजकारण जास्तीत जास्त आपल्या, आणि समाजकारण, नुसतं राजकारण नाही, समाजकारणही आपल्या कादंबऱ्यातून आलं पाहिजे असं मला वाटलं. आणि माझ्या डोळ्यासमोर
माडखोलकर हा आदर्श होता. माडखोलकरांच्या बहुतांशी सर्व कादंबऱ्यामध्ये, अगदी मुक्तात्मापासून अकिलापर्यंत त्यांची शेवटली कादंबरी, या सगळ्या कादंबऱ्यामध्ये नागपूर शहराचं राजकारण आलेलं आहे आणि ते सडेतोडपणे आले आहे. आपण जो शब्द आपल्याला सडेतोडपणे आलेले, आणि तेच त्याचंच अनुकरण करण्याचा मी माझ्या कादंबऱ्यातून प्रयत्न केला. आणि आता तो कितपत साध्य झाला, कादंबरीने मला यशही मिळालं, कादंबरी मला प्रसिद्धी मिळाली. मकरंद मुमताज या कादंबरीबद्दल आपण मगाशी जो उल्लेख केला, तर सांगायचं आपल्याला, आणि आपल्याला आठवत असेल की या कादंबरीला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट कादंबरीचा पु य देशपांडे पुरस्कारही मिळाला आहे. म्हणजे काही लोकांनी ते निश्चितपणे माझी त्या ठिकाणी दखल घेतली आहे. त्यामुळे सगळ्या समाजावरती एकदम नकारवादाचा आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. काही समीक्षकांनी दखल घेतली नाही म्हणजे साहित्य फारसं महत्त्वाचं नाही असं होऊ शकत नाही. अनेक समीक्षकांनी दखल घेतली आहे, ज्याचा उल्लेख आपण केला. सर, तुमच्या विविध भाषणांमधून आम्ही जो उल्लेख ऐकतो तो म्हणजे एकतर माडखोलकरांचा आणि दुसरा म्हणजे अत्र्यांचा. आचार्य अत्रे जेवढेच साहित्यिक होते तेवढेच ते राजकारणीही होते. आज असा कोणी आपल्याला दिसतो? मला स्वतःला तर माझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही राजकारण आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने मांडणारा. आणि अत्र्यांबद्दल आपण उल्लेख केला तर माडखोलकरांप्रमाणे भावेंद्रप्रमाणे अत्र्यांचाही आमच्या मनावर खूप परिणाम झाला. याचं कारण काय, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अत्र्यांची भाषणं मी नागपुरात खूप ऐकली. आणि त्यांचा दैनिक मराठा हे तेव्हापासून आम्ही त्याचा ग्राहक होतो. माझे बंधू रसजोग यांनी मला तो मराठा लावून दिला होता आणि तो अगदी म्हणजे अत्र्यांच्या मृत्यूपर्यंत मी मराठ्याचा वर्गणीदार आणि वाचक होतो. त्यामुळे अत्र्यांसारखं आजकाल कोणी सहसा दिसत नाही असं मला स्वतः वाटतं राजकारण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रामध्ये. कारण दोन्ही क्षेत्रामध्ये एक प्रकारची असहिष्णुता वाढलेली आहे. ज्या सहिष्णुतेने आता अत्रे नेहरूंना औरंगजेबही म्हणाले होते आणि नेहरूंवरती अत्र्यांनी 13 अग्रलेख लिहून त्यांनी सूर्यास्त नावाचं त्यांचं पुस्तक पाहिले होते. ही जी भूमिका आहे ती आजच्या राजकारणामध्ये आहे असं मला वाटत नाही. ते असहिष्णू झाले आहेत आणि राजकीय कार्यकर्त्यांना एक प्रकारे सांस्कृतिक झुंडशाहीची शिकवण ते कळत नकळत देऊन राहिले आहेत. त्यामुळे ते राजकारण प्रदूषित झाले असं मला वाटतं. तीच गोष्ट साहित्यिकाची. साहित्यिक मी नावं घेणार नाहीत, पण नामवंत साहित्यिक हे राजकारणाला अगदी अस्पृश्य मानून जगत आलेले आहेत आणि त्यात त्यांना कौतुक वाटतं की आम्ही राजकारणात नाही. तर हे अलीकडच्या काळात झालेलं आहे असं मला वाटतं. तुमचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर, भाव्यांचा आपण उल्लेख केला, साहित्य क्षेत्रातील आणि राजकारणातील दोन्हीचाही उल्लेख मी करतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मार्क्स असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अलीकडच्या काळातील ज्याचा उल्लेख आपण केला की भावे आहेत, माडखोलकर आहेत. म्हणजे तुमची एक वैचारिक निष्ठा या सगळ्या याच्यातून जाणवते. सोबतच मला हे जाणवलं की जेवढा प्रभाव तुमच्यावर माडखोलकरांचा आहे, तुमच्या व्यक्तिमत्वावर असेल, तो तुमच्या भाषेवर असेल, तेवढाच अत्र्यांचाही आहे. तो कसा काय? याचं कारण मार्क्सवादाने आम्हाला हे शिकवलं की माणूस परिपूर्णतेने मुक्तिबोधांच्या शब्दामध्ये समग्रतेने निहाळावा आणि मांडावा आणि स्वीकारावा. एखाद्या माणसामध्ये काही दोष असतील तर ते दोष आपण तेवढ्यापुरते ते दोष झाकावेत, की झाकावे असं म्हणण्यापेक्षाही त्या दोषांचंही आपण मूल्यांकन करावं. माणसांचं, घटनांचं, इतिहासांचं हे वस्तुनिष्ठ मूल्यांकन व्हायला पाहिजे, अतिमूल्यन व्हायला नको. मग ते किती मोठी माणसं असत. कोणताही महापुरुष हा इतिहासाचा शेवटला शब्द नसतो. आधी मार्क्स, सावरकर, आंबेडकर. कारण इतिहास समोर जातच असतो, काळ समोर जातच असतो. त्यामुळे त्या दृष्टीने विचार मी केला आणि त्या माणसांकडे त्या भूमिकेतून पाहत गेलो की या माणसातले हे काही चांगले गुण आहेत, या माणसामध्ये काही कमतरताही आहेत. ते मी माझ्या सगळ्या पुस्तकात मांडली आहे. मी माझ्या आत्मकथनातही मांडली आहे, सावरकर आंबेडकर विचारसंशय या पुस्तकातही मांडलेली आहे, अत्रे भावे 2 झुंजार साहित्यकार या माझ्या वैचारिक पुस्तकात मांडलेली आहे. त्यामुळे ते मांडतच गेलो आणि त्यांना मी पाहत गेलो, स्वीकारत गेलो. स्वीकार आणि नकार हे देखील मार्क्सवादांनी आम्हाला शिकवलेलं आहे. थिंकिंग आणि ॲक्शन याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी पाहिजे, स्वीकार आणि नकार. ज्या गोष्टी तुम्हाला पटल्या आहेत
अत्र्यांच्या भाषेमध्ये त्याचा तुम्ही 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही असाही उल्लेख करू शकता. आणि ज्या गोष्टी पटल्या नाहीत, अत्र्यांसारखे मी कोणाला हरामखोर वगैरे कधी म्हटलं नाही, म्हणणार पण नाही, ती भाषा माझी नाही. ते माडखोलकरांनी आम्हाला ती चांगली भाषा शिकवलेली आहे नागपुरामध्ये. पण त्यामुळे की तरी त्यांचे दोष दाखवल्याशी मी राहणार नाही आणि राहिलो नाही. सर, कुठेही तुमचा परिचय करून देताना संबंधित संस्था असेल, व्यक्ती असतील, त्यांचा पहिला उल्लेख असतो की डॉक्टर वि. स. जोगांचा परिचय. त्यात पहिलं त्यांचं वाक्य असतं, मार्क्सवादी विचारवंत. मार्क्सवादाचा वैचारिक दृष्टीने आपण स्वीकार केलेला आहे, त्या वैचारिक निष्ठा आपण दाखवलेल्या आहेत. परंतु अलीकडेच मी पाहिलं की तुम्ही नितीन गडकरींचं चरित्र लिहिलं, भाई वर्धनांचंही चरित्र लिहिलं. हे वैचारिक विरोधक आहेत, नितीन गडकरी आणि भाई वर्धन. तर विरोधक म्हणण्यापेक्षा पक्षीय विरोधक आपण म्हणूया, बरोबर आहे. पक्षीय विरोधक असं म्हणणं जास्त योग्य होईल नागपूरच्या एकूणच सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाच्या दृष्टीने. तर या पक्षीय विरोधकांची चरित्र आपण कशी काय लिहू शकलात? म्हणजे भाई वर्धन मार्क्सवादी नेते, नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे म्हणजे हिंदुत्ववादी नेते, या दोघांची चरित्र आपण समन्यायाने लिहिलेली आहेत. हे कसं काय? नाही, मी मगाशी सांगितलं की त्यात नाही, म्हणजे मला विचारायचं आहे की त्यात तुमची विचारधारा आडवी नाही आली का? नाही, अजिबात आडवी नाही आली. कारण माझ्या विचारधारेनेच मला मुली हे शिकवलेलं आहे की व्यक्ती आणि घटना या समग्रतेने पहा आणि त्यांचं मूल्यांकन करा. मी माझ्या वर्धन चरित्रात आणि माझ्या माहितीप्रमाणे वर्धन चरित्राची एक मोठी प्रत आपण स्वतः वाचलेली आहे. वर्धन चरित्रामध्ये देखील मी वर्धनचा त्या ठिकाणी मूल्यांकन केलेलं आहे. तसंच मी गडकरी चरित्रात देखील गडकरींचं देखील मूल्यांकन केलेलं आहे. आणि वर्धन मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांना ऐकतो आहे. तो माझा प्रिय नेता आहे. नागपुरात त्या काळात विक्रम सावरकर, वसंतराव साठे आणि वर्धन हे 3 मोठे नेते होते. त्यातल्या त्यात वर्धनची विद्वत्ता ही मला विशेष प्रभावित करून गेली. आणि नंतरच्या काळात वर्धनशी माझा अतिशय घनिष्ठ संबंध आला. कम्युनिस्ट पक्षाचा राहून देखील वर्धननी अशी कसल्याही प्रकारची आजचे कम्युनिस्ट ज्याप्रमाणे दाखवतात राजकीय अस्पृश्यता संघ परिवार आणि भाजपबद्दल, तर त्यांनी कधीही दाखवले नाही. मला असं आठवत आहे की बाळासाहेब देवरस यांचं निधन झालं त्यावेळेला भाई वर्धन यांनी मला फोन केला आणि माझ्या शोकसंवेदना मी कोणापाशी व्यक्त कराव्यात हे तुम्ही मला सांगा बाळासाहेबांबद्दलचं. तर त्यांना बच्चूजी व्यवहारेंचा यांचा क्रमांक दिला. मग बच्चूजी व्यवहारेंशी ते बोलले. म्हणजे एका बाजूला संघावर टीका करणारा, कठोर टीका करणारा हा माणूस, पण दुसऱ्याच बाजूला बाळासाहेब देवरसांबद्दलही आत्मीयता आणि आदर बाळगणारा, अशा प्रकारचं वर्धनचं हे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे मला स्वतःला मी त्याच्यामध्ये काही चूक केली किंवा काही विसंगती मला स्वतःला आढळत नाही. तीच गोष्ट नितीन गडकरी यांची. भारतीय जनता, अगदी खरं सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षामध्ये नितीन गडकरी यांच्यासारखा सर्वसमावेशक हा दुसरा नेता नाही. काँग्रेसशी संबंध आहे, कम्युनिस्टांशी संबंध आहे, सगळ्याच पक्षातल्या लोकांशी त्यांचे अतिशय संबंध आहे आणि त्या पक्षातले लोक देखील त्यांना मानतात. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात ज्या वेळेला आपल्याला माहिती असेल आणि जगाला त्याची आठवणी करून दिली पाहिजे देशवासियांना, महाराष्ट्रात ज्या वेळेला सत्तांतराची वेळ आली त्यावेळेला नुकतेच दिवंगत झालेले अहमद पटेल यांनी सोनियाजींच्या सांगण्यावरून नितीन गडकरींची भेट घेतलेली होती. आपण ते वाचलं असेल. पलीकडे त्याचं काय झालं आहे मला माहीत नाही त्यात शेवटलं. परंतु हाही विचार आपण केला पाहिजे की त्यामुळे वैचारिक पक्ष विरोधक असले तर या 2 माणसांमध्ये जी सर्वसमावेशकता मला आढळली ती मला प्रभावित करून गेली. आणि त्यामुळे दोघांची चरित्र त्यामुळे अडचण नाही गेली, अपराधबोधही नाही वाटला मला. नागपूरचं हे वैशिष्ट्यच आहे की वैचारिक विरोध असेल तर तो एका बाजूला आणि व्यक्तिगत संबंध जे असतील ते आपण पाळत राहायचे, त्यानुसारच आपली वर्तणूक असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला आठवतच असेल की नितीन गडकरी जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले तर पहिली भेट घ्यायला ते भाई वर्धनांच्या बंगल्यावर दिल्लीला गेले होते. हे नागपूरचं वैभव आहे एक प्रकारचं. आणि वैचारिक निष्ठा ह्या बाजूला, जिथे जे काम करायचं त्या पद्धतीने करायचं. परंतु जे आदर्श आपले आहेत, कदाचित आदर्श म्हणता येणार नाही
परंतु नागपूरचं एक फार मोठं व्यक्तिमत्व म्हणून नितीनजी त्यांच्याकडे ते गेले असतील. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. माझ्याशी बोलताना ते सारखे प्रत्येक वेळेला त्यांची तिथीची आणि माझी जेव्हा भेट होते, कम्युनिस्ट पक्षाचं आता काय चालू आहे म्हणजे त्याच्याबद्दलही त्यांना काय चालू आहे म्हणजे त्यांचं म्हणणं की विरोधी पक्ष एक सबळ असला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. ही जी भूमिका आहे ती मला स्वतःला अतिशय महत्त्वाची वाटते. मार्क्सवादी विचारवंतांचा किंवा मार्क्सवादी पक्षांमधला जो काही गोंधळ सुरू असतो नेहमी, तो कायमचाच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय. तुम्ही गडकरींचं चरित्र लिहिलं तेव्हा तुम्ही मार्क्सवादी पक्षाचे आणि त्या वैचारिक तुम्ही समर्थक आहात, त्या वैचारिक निष्ठा तुमच्या आहेत. तेव्हा तुम्ही गडकरींचं चरित्र कसं काय लिहिता बुवा असं तुमच्या पक्षांकडून विचारणा नाही झाली कधी? सुदैवाने नाही झाली. कारण काय, गडकरी सगळ्याच पक्षातल्या लोकांना नागपूरचा जो केवळ विचार केला तर गडकरी सगळ्याच पक्षातल्या लोकांना प्रिय आहे आणि सगळ्याच पक्षातल्या लोकांना त्यांनी मदतही केली आहे, तनमन धनाने मदत केली आहे आणि न लपवता मदत केली आहे. आणि त्यामुळे त्याही लोकांनी असं काही वाटलं नाही की गैर वाटलं नाही त्यांना की म्हणजे अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्षातली असहिष्णुता वाढली आहे, वैमनस्य वाढलं आहे, डूगधरू वृत्ती वाढलेली आहे. परंतु गडकरीच्या आणि माझ्या आड ते आलं नाही, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. सर, आपण कार्ल मार्क्स, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही व्यक्तींच्या विचारधारा आणि त्यांच्या साहित्याचे आपण अभ्यासक आहात, समर्थक आहात. कदाचित एका दृष्टीने पाहिलं तर तुम्ही तुमच्या भूमिका नाही बदलत. कधी तुम्ही मार्क्सवादी दिसता, कधी तुम्ही सावरकरवादी वाटता, म्हणजे सावरकरवादी म्हणजे हिंदुत्ववादी वाटता, तुम्ही कधी आंबेडकरवादी वाटता. आपण भूमिका बदलताना जाणवत नाही? मला स्वतःला असं मी भूमिका बदलतो आहे असं अजिबात वाटत नाही. उलट माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे आणि राहणार आहे हे मला वाटतं. याचं कारण सांगतो मी तुम्हाला की सावरकरांबरोबर मी लिहिलं, बोललो, त्याही वेळेला सावरकरांचे जे संघटनात्मक दोष ते मी त्या ठिकाणी दाखवून दिले. सावरकरांचे गुणही दाखवले की मार्क्सवादाचा सावरकरांनी अतिशय सखोल अभ्यास केला होता. पावागडियांकडून पुस्तकं आणून त्यांनी पुस्तकं आणली आणि पूर्ण पुस्तकं वाचली आणि त्यांनी सावरकरांनी त्या मार्क्सवादाचा अभ्यास केला. आपल्याला माहीत असेल का नसेल, आणि मी माझ्या आपणच ज्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन नागपुरात घेतलं होतं त्यावेळेच्या माझ्या भाषणांनी सांगितलं होतं की कम्युनिस्टांचं नमुद्रीबाज गव्हर्नमेंट सरकार ज्या वेळेला इंदिरा गांधींच्यामुळे पाडण्यात आलं अलोकशाही मार्गाने, त्यावेळेला निषेधाची पहिली तार सावरकर सदनातून गेली. त्यामुळे मला स्वतःला असं मी काही विसंगत काही वागतोय असं मला वाटत नाही. सावरकरांचे पारशी कोकणस्थ विवाह याच्यावर मी टीका केलेली आहे. सावरकरांचे हिंदुत्वाच्या व्याख्येवरती ती व्याख्या अपूर्ण आहे असं मला वाटतं, कारण त्या व्याख्येमध्ये मुसलमान हे समाविष्ट नाहीत. पितृभू आणि पुण्यभू असं त्यांनी म्हटलंय. मुसलमानांची पितृभू आणि पुण्यभू हे नाही, भारत नाही म्हणून त्यांना समाविष्ट करतो असं हिंदुत्ववाद व्याख्येत म्हटलं आहे. मी त्याला जोड अशी की सावरकरांची ही अपूर्णता आहे की मुसलमानां आणि एका व्यक्तीची पुण्यभूमी दोन असू शकत नाही का? मी जर कम्युनिस्ट असे नाही तर माझी भारत ही एक भूमी आणि कम्युनिस्ट क्रांती पहिल्यांदा ज्या देशात झाली आहे रशिया माझी दुसरी पुण्यभूमी. सर, हा या राष्ट्राशी घात नाही कोणचा असा विचार करत नाही, कारण काय रशियाने शोषणमुक्त समाज व्यवस्थेसाठी ती क्रांती झालेली आहे. त्यामुळे हा राष्ट्राशी घात होण्याचा ज्यावेळेला दोघांमध्ये हितसंबंध एकमेकांच्या आड येऊन राष्ट्रावर ज्यावर हल्ला, ह्या गोष्टींचा उल्लेख आपल्या राज्यघटनेत आहेच. म्हणजे त्यासाठी तुमची निष्ठा त्या देशाशी असलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे दोन पुण्यभूमी असल्या पाहिजे हे त्यासाठी आवश्यक नाही, कारण भारतीय राज्यघटनेत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याचा सर्वसमावेशक असा विचार केलेला आहे. मग दोन पुण्यभूमी तुम्ही मान्य करता किंवा त्याचा पुरस्कार करता, तर हे कसं काय? हे आपल्या देशातच आहे, आपल्या धर्मातच आहे. दत्तानी 24 गुरु केले. त्यामुळे एकाच व्यक्तीला प्रमाण म्हणून चालणार नाही. आणि सोव्हिएट रशियाला मी पुण्यभूमी का मानली? कारण त्या ठिकाणी भांडवलशाहीचं उच्चाटन करण्याचा पहिला प्रयत्न सोव्हिएट रशियाने केला, म्हणून मी तिला पुण्यभूमी मानलं. जर एखाद्या मुसलमान राष्ट्राशी द्रोह न करता तर भारत ही माझी पुण्यभूमी आहेच, पण मी मक्का मदिनालाही जाऊ शकतो असं एखादा मुसलमान म्हणाला तर तेवढ्याकरता हिंदुत्वाच्या व्याख्येतून त्याला बाहेर काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि आपल्याला मी सांगतो
की सावरकरांबद्दलही लोकांनी अपूर्ण वाचून आहे. सावरकरांनी 1906 मध्ये इस्लाम पुत्रांना आवाहन म्हणून आवाहन केलं होतं. त्यात सावरकरांनी जणू काय इस्लाम धर्माचं स्तोत्र गायलं आहे अशा प्रकारच्या 5-7 त्या ओळी आहेत त्या. हे मी विसरू शकत नाही ना. सावरकरांनी अशा प्रकारच्या, आणि अलीकडच्या काळात तर सावरकरांनी उर्दू भाषेमध्ये कविता लिहिल्या आहेत. हे आलं आहे ज्या उर्दू भाषेवर एकेकाळी सावरकरांनी टीका केली त्याच सावरकरांनी उर्दू भाषेमध्ये कविता लिहिल्या, लेखन केलं. हे अलीकडच्या काळात मुंबईच्या सावरकर स्मारक समितीने उजेडात आणलेलं आहे. मग अशा वेळेला मला असं वाटत नाही की आपण काही विसंगत वागतो आहे. हां, त्याच्यामध्ये राष्ट्र पहिल्यांदा हे तर महत्त्वाचं आहेच. आणि त्या राष्ट्राची जर कोणी द्रोह केला तर त्या द्रोही लोकांना शासन केलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या पंतप्रधानांच्या काही गोष्टी मी समर्थनीय मानतो. सर, हाच प्रश्न पुढे घेऊ आपण, म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि असा वेगळा असा आपली ही चर्चा सुरू झाली आहे की आपण म्हणताय की बुवा 2 पुण्यभूमी स्वीकारार्ह असू शकतात. हे आपलं मत काही वेळ मान्य केलं, बाधा न आणता काही वेळ मान्य केलं. हां, देशहिताला बाधा न आणता हेही मान्य केलं. तरीही गेल्या 60-70 वर्षाचा इतिहास जर तुम्ही बघितला तो मार्क्सवाद्यांचा असेल, तो मुसलमानांचा असेल, असं घडलेलं नाही. म्हणजे आपल्या या भारत मातेपेक्षा त्यांना मक्का मदिना जवळचा वाटतो, त्यांना पाकिस्तान जवळचं वाटतं. इकडे मार्क्सवाद्यांना नाही, अशी स्थिती नाहीये. मग सर्वच मुसलमानांची नाही तर सावरकरांनी केलेल्या व्याख्येत ते मुसलमान बसणारे आहेत. राहिला प्रश्न जो देशद्रोहाचा असेल, परंपरा आहे अगदी मुसलमानांमध्ये एक परंपरा आहे, राष्ट्रवादाची परंपरा आहे मुसलमानांमध्ये देखील. हे आपण त्यांचे अनेक साहित्यिक हे त्यांनी भारताच्या जय जयकाराची गाणी गायलेली आहे. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आहे. आपण जे म्हणतो की कम्युनिस्टांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही, कम्युनिस्टही होते, मुसलमानही होते. आणि स्वातंत्र्य म्हणजे आता तुमच्या समर्थनावर सांगायचं म्हणजे हैदराबादच्या रझाकारांविरुद्ध, निजामांविरुद्ध हिंदू महासभेने सत्याग्रह केला, हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्याच रझाकारांविरुद्ध सशस्त्र संघर्ष मखदूम मोईउद्दीन या कम्युनिस्ट मुसलमानांनी केला. साहिल लोधी तर हे म्हणतोच आहे, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. म्हणजे ही जी भूमी, असे मुसलमान अपवादाने तुमच्या दृष्टीने अपवादाने असतील. माझं म्हणणं की या अपवादालाच आपण समोर आणलं पाहिजे, असं माझी भूमिका आहे. बरोबर आहे, ही भूमिका त्यांना हे अपवादात्मक असणारे लोक प्रातिनिधिक कसे होतील आहे याचा आपण विचार केला पाहिजे, बुद्धिजीवींनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच हे राष्ट्र सर्वोपरी मानणारे जे मुसलमान आहेत त्यांच्याविषयी वादच येत नाही. पण असाच प्रश्न मार्क्सवाद्यांचा आहे की या राष्ट्रापेक्षा रशियावर त्यांची जास्त निष्ठा आहे, म्हणून ते असे ते वागत गेले, म्हणून ते संपले. उलट जे असे वागत गेले नाही, डांग्यांसारखे लोक, बर्धनसारखे लोक जे असे वागत गेले नाही ते टिकून राहिले. कम्युनिस्ट पक्षांच्या इतिहासातही ते टिकून राहिले. पण बाकीचे कम्युनिस्टांचं तर धोरण मला आजकालच्या काळामध्ये अजिबात, मी जरी कम्युनिस्ट पक्षाशी सहानुभूतदार आहे तरी आणि पक्षांतर मी कधी केलं नाही तरी कम्युनिस्टांचा जो द्वेष आहे, एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचा द्वेष तो त्यांना आड येऊन राहिलेला आहे, जो हिंदुत्वाबद्दलचा त्यांचा द्वेष तो त्यांना आड येऊन राहिला आहे. पण डांगेंनी असं केलं नाही. उलट डांग्यांनी लोकमान्य टिळकांना आपला आदर्श पुरुष मानलं. त्याच डांग्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही आपला आदर्श पुरुष मानलं. हे आपले आजचे कम्युनिस्ट वाचत नाहीत ना, म्हणून तर मला त्या आजच्या कम्युनिस्टवर, म्हणून मी सावरकरांचे साम्यवादी मारेकरी आणि सावरकरांचे जातीयवादी वैरी असे 2 मी महत्त्वाचे लेख लिहिले त्या माझ्या सावरकर आंबेडकर विचार समीक्षा या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीमध्ये. कम्युनिस्ट पक्षाची या एकांतिक भूमिकेमुळे आपण जे म्हणालात आत्ता ते बरोबर आहे की म्हणजे काही लोक विनोदाने म्हणायचे की भारतात रशियात पाऊस पडला तर भारतातले कम्युनिस्ट छत्री उघडायचे हे, आणि आपलं म्हणणं बरोबर आहे की त्यामुळेच पक्ष तर संपला, त्यामुळे संपला नाही, संपत आलाय असं मला वाटतं. म्हणजे नाही, जसं राष्ट्रवादी मुसलमानांविषयी कुणालाच काही प्रश्न नाही आहे की जे या देशाला मातृभूमी मानतात, त्यांच्याविषयी वादच येत नाही. तसंच आपण डांग्यांचा उल्लेख केला. डांगे असतील, भाईवर्धन असतील किंवा मिरजकर किंवा असे विष्णुवन चितळे नावाचे कम्युनिस्ट पक्षाचे पुण्याचे होते ते, त्यांचा तर योगविद्येत ते पारंगत होते. म्हणजे जनार्दन स्वामी आणखीन
रामदेव बाबा हे ज्याप्रमाणे योगविद्येचे पारंगत होते, त्याप्रमाणे पुण्यामध्ये विष्णुपंत चित्तळे हे योगविद्येचे पारंगत होते आणि योगविद्येचा प्रचार करायचे. डांग्यांना त्यांनी योगविद्या शिकवली आणि त्या योगविद्येमुळे डांगे काही काळ म्हणजे 2दा ते अत्यवस्थ झाले होते डांगे. आणि त्या काळात ते विष्णुपंत चित्तळे म्हणजे हाही लोकांना आश्चर्य वाटतं ना की अरे एकीकडे तुम्ही कम्युनिस्ट म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही योगविद्या. पण कम्युनिस्ट तत्वज्ञान आणि पातंजल योग दर्शनमध्ये काही फरक मला स्वतःला वाटत नाही. सावरकरांनी म्हटलंय की पातंजल योग दर्शन हे निरीश्वरवादी आहे. हे सावरकर स्वतः निरीश्वरवादी होते. जरी त्यांनी यज्ञ केले, जरी त्यांनी अष्टभुजाची पूजा केली, तरी तत्वतः ते निरीश्वरवादी होते. त्यामुळे या गोष्टीतून आपण जास्त पाखून घेतला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे तुम्हाला एका अर्थाने असं म्हणायचं आहे का की मार्क्सवादी पक्ष, ती विचारधारा जर भाई डांगे आणि बर्धन यांच्या विचारांप्रमाणे जर पुढे गेली असती तर त्यांना ऊर्जितावस्था प्राप्ती आल्या. तुमची आहे खोटा आत्मविश्वास आणि अभिमान न बाळगता गर्व की मी त्यांना किती वर्षापासून सांगत राहतो. दोन्ही पक्षाच्या येचुरी म्हणा, बर्धन म्हणा, या सगळ्या लोकांना मी सांगत आलो की तुम्ही हा राष्ट्रीय स्वयंसेवकाचा एकांगी द्वेष हे बंद करा तुम्ही. तर ते तसं जर झालं असतं तर हा पक्ष टिकला असता. पण या संदर्भात सर मार्क्सवादी असोत की मुसलमान, असं आहे की गव्हातले खडे निवडायचे की खड्यातले गहू निवडायचे. अपवादात्मक काही तुमचा दृष्टिकोन असू शकतो. म्हणजे तुम्हाला जे अनुभव आहेत की मी तुम्ही वाचलं असेल, इतिहासामध्ये वाचलं असेल, अनुभव आला असेल, त्यात तुम्हाला असं वाटतं अगदी अलीकडच्या काळामध्ये दिल्ली विद्यापीठात किंवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे चाललं आहे त्यामुळे लोकांचा याच्याबद्दल राग वाढतो आहे. परंतु तरी देखील माझं स्वतःचं मत आहे की छोटीशी त्यांच्यामध्ये ठिणगी जर असेल देशभक्तीची, तरी त्या ठिणगी आपण जपून ठेवली पाहिजे आणि त्यांना समर्थन केलं पाहिजे. तर मोठ्या प्रमाणावरती आता आपण वर्तमानपत्रामध्ये कित्येक बातम्या ऐकल्या की अयोध्येच्या राम मंदिरासाठी कित्येक मुसलमानांनी मदत केली. हे दिसतं दुसऱ्या बाजूला हे दिसून राहिलं ना आपल्याला. हे भारताचंच वैशिष्ट्य आहे ना सर, हे भारताचंच वैशिष्ट्य आहे. विविधतेत एकता हे आपलं वैशिष्ट्यच आहे. मुसलमानांना आपण म्हणतो की ते लागू नाही, तेही करून राहिले आहेत. म्हणजे अपवादांनी होऊ नये पण ते करून राहिलेले आहेत. म्हणजे त्याची चांगली सुरुवात झाली आहे या निमित्ताने असं म्हणता येऊ शकतं. बरोबर आहे. मित्र हो, चावडी.com या पहिल्या भागात डॉक्टर वि. स. जोग यांच्याशी आपण संवाद साधतोय. राजकारण, समाजकारण, साहित्य याच्यावर आपण सरांशी बोलतो आहोत. भेटूया दुसऱ्या भागात.